छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत किमान 2 नक्षलवादी ठार झाले। सुरक्षा दलाचं एक पथक नक्षलवाद विरोधी अभियानात असताना आज सकाळी ही चकमक उडाली। आतापर्यंत 2 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून घटनास्थळावरून काही शस्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत। ही चकमक अद्यापही सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या भागात सक्रिय असलेल्या एकमेव नक्षलवादी पापा राव मोठ्या संख्येनं सहकाऱ्यांसह उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही नक्षलवाद विरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती। याच मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली आहे। यात पापाराव ठार झाल्याचं समजतं। 3 जानेवारी रोजी बस्तर इथं झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाले होते, तर आतापर्यंत गेल्या वर्षात सुरक्षा दलानं 285 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे। क्रिकेट